हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द लो एफर्ट कंटेंट. आज आहे 28 ऑगस्ट आणि 2-3 दिवसामध्ये आपला ऑगस्ट महिना पण संपणार आहे आणि 2027 चालू व्हायला फक्त 4 महिने उरलेले आहेत आणि हे 26चं वर्ष पण आता संपणार आहे. सो सगळं वर्ष संपलं पण तरी पण एवढा काही खास इम्पॅक्ट वगैरे आपल्याला काही पाडता आलं नाही. पण तरी पण आता 4 महिने राहिलेले आहेत, तर मग ह्या पुढच्या 4 महिन्यामध्ये मला असं वाटतं की मी ॲटलिस्ट एक्सरसाइज चालू करायला पाहिजे. त्याच्या अगोदर पण मी एक्सरसाइज करत होतो आणि त्याचे खूप सारे फायदे मला जाणवले. पण त्यानंतर एक्झाम वगैरे आल्या आणि सगळंच आमचं शेड्यूल वगैरे सगळं डिस्टर्ब झालं. पण आता एक्झाम्स पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं एवढा लोड पण नाही आहे. सो आता ठरवलं आहे की हां, पुढच्या मंडेपासून एक्सरसाइज चालू करायची आणि त्याचबरोबर आता जिम पण चालू करायचा विचार मी करतोय सध्या तरी. आणि आता पुढं काय होईल ते मला माहीत नाही. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचं की जिमचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, तर जिम केल्यामुळं आपली स्लीप सायकल ही चांगली राहते. तर स्लीप सायकल का चांगली राहते, की आपण जेव्हा एक्सरसाइज वगैरे करतो, एक्झर्शन करतो, तेव्हा आपली बॉडी टायर्ड होते आणि टायर्ड झाल्यानंतर ना आपल्याला झोप लवकर लागते. इन्स्टेड ऑफ स्क्रोलिंग इन सोशल मीडिया, आपण स्लीपला जास्त प्रेफरन्स देतो जेव्हा आपण एक्सरसाइज करतो. आणि हे केल्यानंतर आपल्याला एक चांगली झोप ही लागते. त्यामुळेच म्हणतो मी की स्लीप सायकल रेग्युलेट करण्यासाठी एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा स्लीप सायकल चांगली होते तेव्हा आपलं मेमरी रिटेन्शन वाढते आणि त्यानंतर आपल्याला सगळं म्हणजे जी आपली सायकल असते, आपली सर्काडियन रिदम ती सेट होते. आणि सर्काडियन रिदम जर सेट झालेली असेल तर आपला सगळा दिवस चांगला जातो आणि आपल्याला जे सगळ्यांचं एंड गोल आहे किंवा हॅप्पी लाईफ पाहिजे, तर ते अचीव होण्यासाठी आपल्याला मदत होते. सो त्याच्यामुळे मी म्हणतो की एक्सरसाइज तुम्ही पण करा आणि मी पण चालू करणार आहे आता 2-3 दिवसानंतर. सो दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग. बंद करा.